रायगडच्या रोहा एमआयडीसीतील अधिकाऱ्यांना खासदार सुनील तटकरे यांनी धरलं धारेवर। तात्काळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं संबंधित ठिकाणी पाहणी करून दोषी कंपन्यांवर कारवाई करावी। कामगारांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा मला याबाबत कडक भूमिका घ्यावी लागेल, अशा कडक शब्दात खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांचे कान उघडले। रायगड जिल्ह्यातील रोहा येथील ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये रोहा शहर आणि परिसरातील विविध महत्त्वाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली। यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी 8 दिवसांपूर्वी दिले होते। त्यानुसार शासनाच्या वतीने आतापर्यंत सुमारे 73 लाख रुपयांची मदत वितरित करण्यात आली असून उर्वरित मदत देखील पुढील 8 दिवसात वितरित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। विशेष म्हणजे पुराच्या काळात धाटाव परिसरातील रासायनिक उत्पादन करणाऱ्या काही कारखान्यांनी प्रक्रिया न केलेलं सांडपाणी सोडल्यानं ते थेट शेतीत शिरलं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालंय। यंदाचं पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। या नुकसानीची भरपाई देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले। तसंच काही कंपन्यांबाबत स्थानिक कामगारांचे प्रश्न तसेच इतर तक्रारी समोर आल्यात, याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील कामकाज नियमानुसार सुरू आहे की नाही याची सखोल चौकशी करण्याचे आदेश खासदार तटकरे यांनी दिले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा उपाध्यक्षपदी समीर रवींद्र सकपाळ यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अलिबाग विधानसभा कार्याध्यक्षपदी ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे। या कार्यक्रमास मोठ्या संख्येने शासकीय अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 8 दिवसापूर्वी दिले होते। त्याप्रमाणे जवळपास 73 लाख रुपयेचं मदतीचं वाटप हे शासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। उरलेलं सुद्धा वाटप या पुढच्या 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल। विशेष करून या संबंध पुराच्या परिस्थितीमध्ये धाटाव परिसरातील रासायनिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यांनी त्यांचं प्रक्रिया न करता जे काही सांडपाणी सोडायचं आहे ते तशाच पद्धतीने गेल्याच्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आहे आणि या वर्षीचं पूर्णपणाने पीक ती जमीनच नापिकी झाले, तिथलाही नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीकोनातून आज आदेशित केलेला आहे। काही कंपन्यांच्या बाबतीमध्ये स्थानिक कामगारांचे काही प्रश्न होते, इतर काय बाबी होत्या, त्या कंपन्यांची सुद्धा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अधिकाऱ्यांनी आत्ता जाऊन इथे नेमकं काय काय पद्धतीचं काम चाललेलं आहे, नियमानुसार आहे की नाही, त्याची सखोल पाहणी करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत। अशा पद्धतीने आज त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने विषय त्या ठिकाणी होते। याच्या खेरीज जो रस्ता आहे अलिबागपासून रोहापासून ते साईपर्यंत या रस्त्याचं आता जे हॅम अंतर्गत काम आहे ते आता अंतिम करून नव्याने त्याचा प्रस्ताव सादर करण्याचं सुद्धा कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अलिबाग यांना सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।